हॅलो, श्री स्वामी समर्थ. कसे आहेत तुम्ही सगळे? मस्त आहेत ना? मस्तच राहा. तर चला, आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. हा व्हिडिओ 8 दिवसापूर्वीचा आहे, कारण मी लातूरला जाऊन आले. लातूरचे व्हिडिओ तुम्हाला एक एक येत आहेत, पण हा व्हिडिओ काही टाकणं झालं नाही. आणि हा व्हिडिओ थोडासा वेगळा आहे. वेगळा म्हणजे खूपच वेगळा आहे, कारण आमच्या मनूचा बड्डे केलेला व्हिडिओ आहे हा. मनूचा म्हणजेच आमच्या मांजराचा व्हिडिओ. तर इथे ना केक ऑर्डर करायचा होता, पण नेमकं त्या टायमाला आम्हाला केक भेटला नाही, कारण एक लाईटीचा पण प्रॉब्लेम होता आणि पाऊस पण चालू होता, त्यामुळे केकची ऑर्डर काय आम्हाला घेता आली नाही. अगर बनवता पण नाही आलं, घरी केक बनवता येतो, पण आम्ही सामान पण काय आणलं नव्हतं कळमून, त्यामुळे बिस्किटाचा केक बनवायला चालू आहे इथं. तर 5-6 बिस्किटचे पुडे आणले, चॉकलेट वेगवेगळे आणले आणि अजून काय काय लागतं त्याला ते सगळं सामान आणलं. आणि आता इथं शिवानी घरी केक बनवते. तर केकसाठी ना अगोदर 5-6 बिस्किटचे पुडे होते, तर त्याचं क्रीम सगळं काढून घेतलं आणि नंतर ते बिस्किट जे आहे ते मिक्सरमधून काढले, ते चाळून घेतलं आपल्या पुरणाच्या चाळणीनं आणि नंतर त्यामध्ये थोडं थोडं दूध टाकून एकदम पेस्ट करून घेतली आणि नंतर त्यामध्ये इनो टाकला आणि इनोवर थोडंसं दूध टाकलं, कारण इनो टाकल्याच्या नंतर थोडंसं वरून दूध टाकलं ना तर म्हणजे जास्त लवकर असं फुगतं ते लवकर, त्यामुळे नंतर त्याच्यावर इनो टाकायचा आणि थोडंसं दूध टाकायचं. तर तिकडे केक बनवायला चालू आहे. तोपर्यंत इथं माझं काकूने कोरफड आणून दिली होती आणि कुंड्या मागवल्या होत्या मी, पण अजून काय आल्या नव्हत्या, त्यामुळे मग तात्पुरतं म्हणलं चला ह्याच फुलाची जी कुंडी आहे तर त्यातच कोरफड लावून घेऊ एका कडेला. तर इथं मी कोरफड लावून घेते कुंडीमध्ये, कारण खूप दिवसापासून माझी इच्छा होती कोरफड लावायचं, कारण केसाला वगैरे लावायचं म्हणलं, अगर चेहऱ्याला लावायचं म्हणलं ना तर ही कुठून आणायची का तिकडून आणायची असं कोडं पडायचं, त्यामुळे मग काकूने आणली होती शेजाऱ्याच्यातून, तर तिची तर लावून घेतली मी. आणि 4 मला वाटतं 3 का 4 काहीतरी रोप होते त्या कोरफडचे, तर त्यातले 2-3च रोप मी कुंडीत लावले, कारण त्यात पण जागा नव्हता, त्यामुळे एक राहिलं होतं, तर ते मी आमच्या घराच्या बाजूला मोकळं मैदान आहे तर तिथं लावलं. म्हणलं आलं येऊ, नाही आलं नाही येऊ. तर आता बघू काय होते काय माहिती, जमिनीतलं येतं का नाही, कारण तिथं पण काळी माती नाही, सगळं वाळू वगैरेच आहे तिथं, तरी पण लावून दिली. मला जाऊ द्या, पावसाळा आहे, चिटकलं तर चिटकलं, त्यामुळे आता इथं लावून घेतलं आहे मी. आणि तिथं ना अजून बरेच म्हणजे तुळशीचे रोपं होते, पुन्हा झेंडूच्या झाडाचे होते, अजून कोणत्या फुलाचे रोपं होते, तर ते उपसून काढले मी आणि नंतर इकडं आणून कुंडीत लावलं. तर मला ते झेंडूच्या फुलाचं रोप भेटलं होतं. अजून दुसरे कुठं रोपं होते, कारण पावसाळ्यामध्ये खूप सारे रोपं येतात, तुळशीचे म्हणा, झेंडूच्या फुलांचे म्हणा, कारण आपण देवपूजा करून पाणी टाकलेलं असते एका कडेला भिंतीच्या, त्यामुळे. तर इथून बघा मी त्या कोरफडला पाणी टाकून घेतलं आणि नंतर तोपर्यंत माझा इकडे केक तयार झाला होता, कारण शिवानी केक करत होती, तोपर्यंत इकडे केक तयार झाला होता. तर बघा फायनली केक म्हणजे काढून घेतला ताटामध्ये आता, कारण थंड झाल्याशिवाय केक बाहेर काढता येत नाही गरममध्ये, ती हे केक जर काढला ना तो पूर्ण चिटकून बसतो, त्यामुळे बघा इथं केक किती छान तयार झाला आहे. तर लेअर काही काढलं नाही, कारण लेअर काढायला एवढा मोठा केक झाला नव्हता, छोटाच केक होता, कारण बघायला गेलं की ते 4 का 5 काहीतरी बिस्किटची पुडी आणली होती शिवानीनं, त्यामुळे. तर जे ते चॉकलेट काढलं होतं यातलं बाहेर, तर ते चॉकलेट पातळ करून घेतलं गरम पाण्यावर, कारण आधी गरम पाणी करावं लागतं आणि त्याच्यात वाटी ठेवून त्या वाटीत ते चॉकलेट टाकलं ना तर ते पातळ होतं. आणि बघा ते सगळं ह्याच्यावर टाकून घेतलं केकवर, आणि जे चॉकलेट आणले होते तर ते चॉकलेट डेकोरेशनसाठी त्यावर रवून घेतले सगळे. दिल आकाराचे चॉकलेट, चौकोन आकाराचे, असे 2-4 प्रकारचे चॉकलेट आणले होते. तर आमच्या मनूचा इथं म्हणजे केक तर तयार झाला आहे मनूचा, आता डेकोरेशन इकडं करायला चालू आहे. ऑलरेडी सगळं सामान घरात होतं, नुसतं काढून डेकोरेशन करायचं होतं. फुगे वगैरे विकत आणले होते. तर हे जे चमकीचं पाठीमागं लावलेलं आहे तर ते 2 होते, पण एक काही सापडत नव्हतं, त्यामुळे एकच लावून घेतलं. आणि नंतर मण्याच्या बड्डेची तयारी चालू आहे. परत संध्याकाळी मण्या जातोय घर सोडून बाहेर म्हणून आता का कट करायला लागली का? अगं बाई, ड्रेस शिवल्याला कट करायला चालू आहे आता. मोठा व्हायला का? चांगला ड्रेस शिवला होता, आता तिने मधून कट केलाय. आता ती कुठवर आली तयारी, निम्मी तयारी आली होत आली. पाहुणे कोण कोण येणार आहे? ते मण्याची मित्र मैत्रीण कोण आहेत का नाही? तिला घेऊन ये म्हणा तिच्या मांजराला. बघू ड्रेस
मण्याचा. अरे वा, मण्याचा छान शिवलाय. जाळीचा कपडा आहे ना, छान शिवलाय. पण कलर दुसरा पाहिजे होता ग. कलर दुसरा पाहिजे होता, छान वाटला असता. आता मण्याचा बर्थडेचा केक वगैरे सगळा तयार झालाय. सगळी तयारी झाली. दुपारचाच कट करायला चालू. जास्मिनला फोन केलता का? जास्मिनकडे एक बोके आहे. नाही बारकी बारकी आहे ती, नाही मोठा नाही ग. माय बारकी बारकी दोन आहे. एकीचं नाव आणि एकीचं काय म्हणजे किती मांजर आहेत तिच्याकडे? 3 आहेत का? एक मोठं नाही का ती ढोल आणि 2 बारकी ती गव्हाळ आपल्या. अरे बापरे. हा मग घेऊन ये म्हणा 2. हा डेकोरेशन केले. आता मेकअप करायला चालू आहे. आता आज मी खूप खूप जुनी साडी घातली 10 वर्षापूर्वीची. 10 वर्ष झालं असेल ह्या साडीला माझी. कसली दिसायला लागली ग. याला इस्त्री लागते का? सारखं सारखं इस्त्री करावी लागते ह्या साडीला, जमते. चला केक कट करताना भेटू आता आपण. तर बघा इथं मण्याच्या बड्डेची तयारी थोडीफार झाली आहे. अजून मण्याची तयारी राहिली पूर्णपणे. त्याचा मेकअप वगैरे काहीच झाला नाही आहे. आता शिवानीने त्याला ड्रेस घातला आहे. पण आमचा म्हणून एवढा दिवसभर झोपतोय ना, दिवसभर तो झोपण्यावर असताय कंटिन्यू. तरी तसाच झोपीमध्ये त्याला ड्रेस घातला होता. कारण दुपारीच बड्डे केला. संध्याकाळी जर करायचं म्हणलं असतं ना तर आमचा मनू गेला असता बाहेरने पण. त्यामुळे तर फायनली मनूला बड्डे म्हणजे वर्ष झालं होतं. फिक्स तारीख असं लक्षात नव्हती, पण कोणत्या महिन्यात आला होता तेवढं माहिती होतं. त्यामुळे आम्ही अंदाजपणेच बड्डे केला त्याचा. तर हा जो ड्रेस आहे ना तो शिवानीने शिवला होता. माझ्या मागं लागली होती 8-10 दिवसापासून माझ्या मागं लागली होती. मग मी मनूला ड्रेस शिव म्हणून. पण मी म्हणलं ही गिरायकाचे ब्लाऊज शिवूनच मला इथं कंटाळा येतं. त्या तुझ्या मनूचा ड्रेस कधी शिवू मी. पण तिनंच मोबाईलमध्ये बघून फायनली ड्रेस शिवला कसा तरी. पण किती छान आला आहे बघा मनूला ड्रेस. खरंच खूप म्हणजे खूप छान ड्रेस आला आहे. आणि नवीच ओढणी होती जाळीची, नेटची ओढणी होती. तर ती ओढणी कट केली त्यांनी आणि मनूला ड्रेस शिवला आहे. खरंच खूप छान ड्रेस वाटत होता आणि ॲक्युरेट आला होता ड्रेस मनूला. ऑनलाईन पण ड्रेस बघितली, पण 700, 800, 1000, 1200 असे ड्रेस होते. खूप महाग होते. त्यामुळे मग आपल्या हातात कला असली ना तर काही पण माणूस करतं. तसंच शिवानीनं बघून ड्रेस शिवला. का तर घरी मशीन आहे, शिवायला येतं तिला थोडंफार. त्यामुळे तिनं मग केला प्रयत्न आणि ड्रेस पण छान आला तिला मनूला. तर इथे बघा पूर्ण तयारी झाली. आणि ही जी टोपी आहे ना ती लातूरून शिवानीने येताना लातूरून आणली होती. भावाच्या पोरांच्या बड्डेला आणलेली होती. तर त्याला खूप मोठी व्हायली म्हणून घरी आणून त्याला कट केली व्यवस्थित असं आणि बारीक त्याच्या मागची टोपी केली आणि त्याला ती टोपी घातली. पण त्याला ना गळ्याला त्याचं जे लुजर असतं तर ते लुजर त्याला टोचत होतं. त्यामुळे आम्ही लगेच काढून टाकले त्याला. तर इथे बघा आता बड्डे करायला बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. मला कसं बघायला हो खाल्लं झाला बड्डे एकदाचा. मनूला बळ बसवावं लागत होतं. म्हणून काय बसत नव्हता नीटनेटका. बळ त्याला बसले. लेकराला किती वेळ झाला लहान लेकरू म्हणत रडला. पण आमचा म्हणून छान बसला होता. म्हणून आता पाऊस चालू झाला. किती मोठा पाऊस यायला लागलाय आता. छान झाला. आता केक कापून खायला चालू आहे आता. त्यामुळे फक्त नाव होतं. वर्ष झालं आज कंप्लीट आमच्यात म्हणून आलाय त्याला. आज कंप्लीट वर्ष झालं असेल. फिक्स तारीख लक्षात नव्हती आमच्या, पण आमच्या मनावरच तारीख घेतली आणि आज बर्थडे केला फायनली. तर किती छान बसलं. तुम्ही बघितलं व्हिडिओ काय मला जास्त करता आला नाही कारण फोटो काढण्यामध्येच जास्त टाईम गेला. आणि ते म्हणून जाते कळून जाईल काही की जाईल काही म्हणून फोटो जास्त पटापट काढण्यात आले. व्हिडिओ करण्यातच नाही आलं मला जास्त. थोडासाच व्हिडिओ घेतला. पण खरंच बाळही छान बसलं. आता द्यायला लागले त्याला. सगळे उचलून घेतात काय वाटायला लागले. काढले कपडे सगळे काढले त्याच्या अंगावरचे कारण तो बसतच नव्हता. कंप्लीट अर्धा तास झालं तो बसला असेल. म्हणजे केक कापस्तोर वगैरे चांगला बसला. आणि आता फायनली उतरला खाली आता त्यानं. पण फायनली इच्छा पूर्ण झाली पोरीवांची. किती दिवसापासून ती भोकत होत्या की बड्डे करायचं आहे 15 दिवसापासून.
15 दिवसापासून डोकं होत्या बड्डेसाठी, बड्डे करायचा आहे म्हणून आज मोठं लागले बड्डे करायला. ड्रेस शिवण्यासाठीचा पण किती 15 दिवसापासून ड्रेस बघत होत्या, मोबाईलवर बघत होत्या, माझ्या माग लागले शिवतो मी. मला नाही बाबा येत, आपण म्हणलं मण्याचा ड्रेस कधी शिवलेलाच नव्हता. हॅलो, तर आता बघा आता फायनली बड्डे तयार झाला आहे पूर्ण मण्याचा. जास्त व्हिडिओ शूट करण्यात नाही आला मला, कारण म्हणून सारखं पळत होता बाहेर जाईल का काही वाटत होतं. पण बसला चांगलं, त्यामुळे फोटो काढण्यात आले. व्हिडिओ काय जास्त नाही आता, व्हिडिओ काय जास्त करण्यात नाही आला मला, पण जेवढा होता तेवढा तर थोडा घेतला आहे मी. आणि आता कपडे वगैरे काढले, कारण जो आज जाऊन गेला होता, कारण पहिल्यांदाच कपडे घातलेत आम्ही, जे आधी कधी घातले नव्हते. एकदम असं त्याच्या अंगावर काहीतरी बद्दल ठेवलं आहे असं वाटत होतं. पण कपडे वगैरे काढले. आता तो द्यायला लागला आहे आम्हाला जवळ येण्यासाठीचा, कारण आम्ही सारखं उचलून घेत होतो त्याला. केक कापवायला बसवण्यासाठी शिवानी उचलायची, समोर उचलायची, मी उचलायची, त्यामुळे. तर आता फायनली पार पडला. 15 दिवसापासून पुढे गोकत होत्या की बड्डे करायचं आहे म्हणून, बड्डे करायचं आहे म्हणून. आज वर्ष झालं कंप्लीट म्हणून आमचं आलं त्याला. फिक्स तारीख लिहून ठेवली नव्हती, पण वर्ष झालं त्या हिशोबानं मला तारीख ठरवली आणि आज बड्डे केला आहे. बिस्किटाचा केक केला आहे, 4-5 बिस्किट आम्ही. आला बाई माझ्यापर्यंत केक कसा तरी. काय झालं ग म्हणू काय झालं? केक खाल्ला का म्हणून? अहो चॉकलेट काय लागले, खाल्ला. बघू केक तिकडं, बघू ना केक तिकडं. चॉकलेट साईज दाखव केक म्हणूनच्या बड्डेचा. केक खाते मी आता. लाईट गेली, लाईट तर काय टिकतच नाही, सारखं जाते इथे लाईट तर राहतच नाही. हे बघा केक आला फायनली माझ्यापर्यंत. आता मी केक खाऊन घेते. खाल्ला केक आता म्हणूच्या बड्डेचा. नाव फक्त म्हणूचं होतं, बाकी केक आमचाच होता. त्या म्हणूनचा काय खाल्ला नाही, नावाला एवढाच खाल्ला थोडासा. त्याला नाही आवडत काही, तो फक्त पेढा खातोय. पेढा आणि चपाती त्याला आवडते जास्त करून. तर आता मोकळा श्वास घ्यायला लागलाय म्हणून आमचा. तासभर झाला तो मोकळा श्वास घेतला नव्हता त्यानं, कपड्यामुळे जाऊन गेला होता. आता आलाय बाहेर आता म्हणून. तो बघा बड्डे झाला, किती वेळ तो बड्डेसाठी बसला. मला खरंच त्याचं खूप कौतुक वाटत होतं आणि नवल पण वाटत होतं, कारण एखादा प्राणी जर असला असता तर पळून गेला असता. पण हा आमचा मनू खरंच गेला नाही पळून कुठंसुद्धा. त्याला उलट नवल वाटत होतं. तो सारखं केक कड, डेकोरेशन कड, आम्ही टाकलेलं त्या म्हणजे त्याला जे हातरून बनवलं होतं तर त्याच्याकडं सारखं बघत होता. तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये कसं बघत होता तो लक्ष देऊन. तर मी तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मी कुंड्या मागवल्यात पण काय आल्या नाहीत. ह्याच्या मागून आम्ही 2-3 ऑनलाईन ऑर्डर केल्या होत्या, तर त्या आल्या आणि ह्या कुंड्याला महाग राहिलं, म्हणजे उशीर झाला. तर फायनली आता आज आल्यात बघा. आमचा बड्डेचा वगैरे सगळा कार्यक्रम झाल्याच्या नंतर आल्यात कुंड्या. पण पाहिजे तशा आल्या नाही, तर जरा छोट्याच आल्या होत्या. पण मी एकातच फक्त झाड लावलं आणि बाकीच्या कुंड्या तशाच घरात ठेवून दिल्या, कारण एवढ्या छोट्या तरी काय करणार. मला वाटलं जरा बऱ्यापैकी मोठ्या येतील असं, पण नाही आल्या. मला पाहिजे तशा मोठ्या नाही आल्या. पण कुंड्या जाडीला आहे ते खूप छान आहेत, म्हणजे जास्त असं लवचिक नाही आहेत, म्हणजे छान आहेत कुंड्या. पाहिजे तशा होत्या. प्लेटं वगैरे आले होते त्याला खाली, पण मला जरा लहान वाटतं त्यामुळे मी घरात ठेवून दिल्या. एकच कुंडीत फक्त हे छोटेसे झाड होते तर ते लावले, कारण हे झाड जे आहे ना मुळ्या जास्त मोठ्या होत नाहीत ह्या झाडाच्या. व्यवस्थित वाटत नव्हतं त्यामुळे मी काढलं आणि म्हणजे ह्या कुंडीमध्ये लावलं. तर चला आता व्हिडिओचा एंड करते. बाय. श्री स्वामी समर्थ.